मंडळ देखील भेटायला गेलं होतं, मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. का अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं. चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे, मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे. आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे, जवळपास 10 लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे, 10-11 अशा, ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील. चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो. हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव. दादा, यशवंतराव असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील, ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका. यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात. लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकार. दादा, एक चित्र समोर येत आहे, मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय. तुम्ही पुण्यात आहात, एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले, मुंबई क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण झालं. असं काही चित्र नाहीये. कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे. काय आपल्याला अडचण? पण दादा उद्या बोल का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार पत्र दिलेलं आहे. सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुठेही राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेत असतात, हेही घेतील. आरक्षणासंदर्भात पवार साहेब असं म्हणतात की तमिळनाडूने 50%च्या पुढे देऊन ते टिकवलंय. राज्य सरकारनं आपल्याला एक माहिती का, हे आरक्षण कधी दिलेलं आहे? 50% संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे. जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या. हे नाही, पण तुम्ही हे विचारू नका ना. हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही. मी आज दिवसभराच्या काय मीटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलो होतं. तुमची नेहमीची सवय आहे, तुमचे हे प्रश्न संपले की यांनी हे विचारलं, त्यांनी ते विचारलं, त्याच्याबद्दल ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं मत आहे. त्या मताशी माझा तसा काही दुरान्वय पण संबंध नाही. मी एवढंच बघतो, राज्य कायद्याने चालावं, नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीने चालावं. आणि जनतेच्या साधारण जो कल आहे, आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, 3000 एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्या करता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागे सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढं काम करू शकू. तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आज अनेक तिथल्या मान्यवरांना, तिथल्या सरपंचांना, तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे. आता पण काही एक शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास 1400 एकर जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली. आता मध्येच कुठं बिहार, महाराष्ट्रात आहे ना, आपल्या पुण्यात आहे ना, त्याच्यामध्ये नंतर दादा तुम्ही राष्ट्राध्यक्ष असं आहे दादा की केंद्राने घटनेत बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. 50% जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळे उगीच त्या खोलात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यावर